यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे त्याचा फटका सर्वच फळ विकायला बसत आहे। परिणामी फळांची आवक कमी होत आहे, त्यामुळे एकूणच दर वाढलेले पाहायला मिळतात। तर गणेशोत्सवामुळे फळांची मागणी वाढली, परिणामी केळीचे दर देखील वाढले। 2 दिवसापूर्वी 50 रुपये डझन असलेली केळी 70 रुपये डझन झाली आहे। गणेशोत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकासह विविध फळांचाही नैवेद्य दाखवला जातो। गणेशोत्सवात प्रसादासाठी आणि पूजेसाठीही केळींना मागणी असते, त्यामुळे फळांच्या किमती 10 ते 15% वाढल्या आहेत। तर कुठल्या फळांचे काय दर आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आता सीताफळ, डाळिंब, संत्री, मोसंबी आणि हिमाचलचे ऍपल त्याला थोडीशी जास्त मागणी आहे आणि गेल्या हप्त्याच्या तुलनेत ह्या हप्त्यात एक 20% दर वाढलेला आहे। तो पण काल, परवा आणि आज दर आहे बघा 60 रुपये किलो पासून 140 रुपये किलो पर्यंत सीताफळ आहेत। ड्रॅगन सुद्धा 80 रुपयापासून 160 रुपयापर्यंत किलो आहे। ऍपल साधारण 100 रुपयापासून 200 रुपये किलो पर्यंत ऍपल आहे। संत्री गडीवर एक 80 रुपये डझन पासून 120 रुपये डझन पर्यंत आहे। मोसंबी पण 100 रुपये डझन अवरेज व्यापार आहे त्याचा। केळीचं मार्केट ओव्हर आहे, पण साधारण एक 40 रुपये डझन वगैरे केळी आहे। 35-40 रुपये डझन, 50 रुपये डझन, 80 रुपये किलो दर आहे। म्हणजे तो तायवान जो पेरू असतो मोठा जाळीवाला, त्या पेरूला 80 रुपये किलोचा दर आहे। आणि एक पायनॅपल घडीवर 100 रुपये 120 रुपयाला आहे, मोठं पायनॅपल, आणि लहान असेल तर 80 रुपयाला आहे। सगळ्यात महाग असेल आज सध्या महाराष्ट्रात डाळिंबाचा दर आहे। एकदम जम्बो डाळिंबाचा बाजार 400 रुपये किलो आहे। खाली तो तसा साईज कमी होईल तसा तो दर कमी होतो। मग तसा 100 रुपये किलो पण डाळिंब आहे आणि 400 रुपये किलो पण डाळिंब आहे। एकदम सिलेक्टेड जर असेल तर 400, 380, 360 रुपये हा होलसेलचा बाजार आहे, पुन्हा मार्केटचा आजचा। काय होतं मॅडम, जे तर मागे 2-3 महिने हल्ली जून पासून आतापर्यंत पाऊसच आहे। आता इथून पुढे जे काही येणारे फळ आहेत, समजा आता नागपूरचे संत्री असतील किंवा औरंगाबादची मोसंबी असेल किंवा बार्शी त्यांनी ह्या भागातले गोल्डन सीताफळ चालू आहेत ते असेल, आता इथून पुढे येणारे पीक आहे। दिवाळीपर्यंत असं 10-20% परत हा रेट 10% तो कमी होत जातो। माल तसा पाऊस काळ असल्यामुळं तो कमी आहे। जे रूपरेषा आहे पावसाचं 3 महिने झालं पाऊस थांबतच नाही, त्याच्यामुळे माल थोडेसे कमी असल्यामुळे रेट थोडे जास्त आहे। आणि डाळिंबाला वगैरे आपल्यापेक्षा बाहेर सुद्धा आपल्या महाराष्ट्र डाळिंबाला मागणी जास्त आहे, दर मिळतो सध्या। पण पाऊस असल्यामुळे थोडी कमीच आहे, त्याच्यामुळे त्याला पण चांगला रेट मिळतो। हा मॅडम माल येण्यावर अवलंबून असतो। म्हणजे इथं समजा माल जर जास्त आला तर दर कमी होतो, माल जर कमी आला तर दर जास्त होतो। हे माल येण्यावर अवलंबून असतं। मग त्याला येणारी संकट समजा पाऊस असेल, वारा असेल, त्याच्यावर सगळं हे निगडीत आहे। शेतकऱ्याचं काम बऱ्यापैकी सगळं निसर्गावर अवलंबून आहे। निसर्गाने साथ दिली तर तो माल जास्त येतो आणि दर थोडासा 10-20% कमी येतो, पण माल 100च्या ऐवजी 200 कॅरेट येतो। 100 ज्या झाडाला लागणार आहे त्या झाडाला 200 कॅरेट येतो आणि तो पैसे होऊन जातात त्यांचे। अजून काही दिवस हे दर जास्त असतील, कारण आता सध्या गणपती उत्सवामुळे मागणी जास्त असल्यामुळे थोडी तेजी पाहायला मिळते। तर लोकांची मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। यामध्ये डाळिंब, सीताफळ, संत्री, मोसंबी आणि त्याचप्रमाणे ऍपलला देखील जास्त मागणी असलेली पाहायला मिळतात। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।